विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्कल चॅप्टरचा हा प्रॉब्लेम सेटमधला 7वा जो प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर 17वा प्रॉब्लेम आणि त्याच्यानंतर जो ॲक्टिव्हिटी बेस्ड असलेला जो पुढचा प्रॉब्लेम आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी सोडवायचा आहे। अशा ॲक्टिव्हिटी बेस्ड असलेल्या आपल्याला ह्या ठिकाणी 3 प्रॉब्लेम पाहायला मिळतात आणि आपल्याला तिन्ही प्रॉब्लेम ह्या ठिकाणी सोडवायचा आहे। ओके, तर पहा बेटा, ह्या ठिकाणी क्वेश्चन काय आहे? In the adjoining figure, circles with center x and y, circle like center x and y आहे, touch each other at point z. A secant passing through z intersect the circle at point A. पहा बेटा, a secant passing through z, हा सेकंड जो पास होतो z मधून, हा काय करतोय? सर्कलला A पॉइंट पाशी मिळतो आणि B पॉइंट पाशी मिळतोय। तर सिद्ध करा, प्रूव्ह रेडियस एक्स ए पॅरल रेडियस वाय बी आपल्याला सिद्ध करायचं आहे। ठीक आहे, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे। पहिल्यांदा काय करायचं? ड्रॉ सेगमेंट एक्स झेड। अशाच प्रकारे आपण इकडल्या साईडला काय करू शकतो सांगा बरं का? हा झाला तुमचा एक्स झेड। ओके, एक्स झेड ह्याच्या अपोजिट बघा वाय झेड। मग पहिला काय लिहायचं सांगा बरं का? सर वाय झेड येते पहिल्यामध्ये, आला बेटा वाय झेड। बघा, हा सर्कल एकमेकाला टच करत आहेत एक्सटर्नली ॲट पॉइंट झेडला। मग बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल एक्स झेड आणि वाय काय असतात? कोलिनियर। काय म्हणायचं आपण? एक्स वाय झेड आर कोलिनियर। काय बेटा ते सांगा बरं का? दीज आर कोलिनियर। हा समजा तुमचा वाय झेड आणि हे तुमचे काय म्हणलं आपण? कोलिनियर। समजा हे पॉइंट आहेत तुमचे। ठीक आहे, चला आता पुढे पाहूया आपण। त्या ठिकाणी अँगल एक्स झेड ए, नीट बघा, अँगल एक्स झेड ए, एक्स झेड ए। आता ह्याला एक्स झेड ए ला अपोजिट अँगल कोणता आहे ते आपल्याला बघायचं आहे। एक्स झेड ए, नीट बघा, एक्स झेड ए, तर त्याचं येतं बी झेड वाय। एक्स झेड ए बी झेड वाय, याचं उत्तर काय येतं बेटा? बी झेड वाय। हे काय सांगा बरं का? सर हे अपोजिट अँगल्स आहेत सर। व्हेरी गुड। मग ह्या ठिकाणी मग आपण काय केलं? एक्स झेड ए आणि बी झेड वाय बरोबर आपण इथं ए धरला आणि इथं ए धरलं। ठीक आहे बेटा, सेगमेंट एक्स ए कॉन्ग्रुएंट सेगमेंट बी वाय, सॉरी सेगमेंट एक्स ए कॉन्ग्रुएंट सेगमेंट एक्स झेड, ह्या सर्कलचं हे काय सांगा बरं का? रेडियाय ऑफ द सेम सर्कल। ह्याचं रिझन काय ते सांगा मग? सर याचं रिझन येतं रेडियाय ऑफ सेम सर्कल। ठीक आहे, पुढचं पहा बेटा, रेडियाय ऑफ द आपण काय केलं? त्याला सेम सर्कल केलं। अँगल एक्स ए झेड, आता बघा अँगल एक्स काय म्हणले? आयसोसेलेस ट्रायंगल थेरम म्हणले। आयसोसेलेस ट्रायंगलचे दोन अपोजिट अँगल्स कसे असतात? इक्वल असतात। एक्स ए झेड हे अँगल घेतले। ठीक आहे, मग काय करायचं? एक्स झेड ए, एक्स झेड ए कोणते अँगल्स आहेत बेटा? हे आयसोसेलेस त्या ठिकाणी अँगल्स आहेत। परत एकदा पहा बेटा, एक्स झेड ए आयसोसेलेस ट्रायंगल थेरम, याला किती नंबर दिलेला आहे? 2 दिलेला आहे। मग आता बघा, त्याच पद्धतीने वाय बी कॉन्ग्रुएंट कोणाला आहे बेटा? वाय झेडला आहे। वाय बी कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? वाय झेडला। सेम रिझन काय? रेडियाय ऑफ द सेम सर्कल। हे काही तर पहा, बी झेड वाय, बी झेड वाय, इथं काय येतं बघा? बी झेड वाय, ह्याला येतं झेड महत्वाचं, वाय बी झेड म्हणजे दोन अपोजिट अँगल्स एकमेकाला कॉन्ग्रुएंट असतात। कशामध्ये? आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये। म्हणजे ह्या ठिकाणी काय येतं बेटा? वाय बी झेड, वाय बी झेड ए। याचं रिझन लिहा म्हटल्यावर काय लिहिणार तुम्ही? तर सर इथं सिंपल लिहा तुम्ही आयसोसेलेस ट्रायंगल थेरम, आयसोसेलेस
ट्रायंगल थिअरम. आता फ्रॉम 1, 2 and 3. आता 1, 2 and 3 मध्ये काय तर ह्या ठिकाणी पहा, अँगल एक्स झेड ए इज इक्वल टू अँगल बी झेड वाय, अँगल बी झेड वाय इज इक्वल टू अँगल वाय बी झेड असा असेल तर, आणि ह्या ठिकाणी अँगल एक्स ए झेड इज कॉन्ग्रुएंट टू एक्स झेड ए, म्हणजे एक्स झेड ए बरोबर काय येते बेटा, बी झेड वाय आला. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी बी झेड वाय बरोबर काय आला, वाय बी झेड आला. असं जर असेल तर एक्स वाय झेड हा कुणाला कॉन्ग्रुएंट असेल, वाय बी झेडला. कुणाला असेल बेटा, वाय बी झेडला कॉन्ग्रुएंट असेल. म्हणून आता ह्या ठिकाणी पहा, वाय डायग्राममध्ये बघा, एक्स ए झेड हो का, एक्स ए झेड, दुसरा वाय बी झेड काय तयार झालं बेटा, झेड तयार झालं का, यस. मग ह्या ठिकाणी दोघं एकमेकाला पॅरलल आहेत. रिझन काय म्हणायचं, झेड म्हणजे काय असतं, अल्टरनेट अँगल टेस्ट, टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. हे झालं तुमचं उत्तर 7व्याचं. ठीक आहे. आता लगेच आपण काय करूया, पुढचं सॉल्व करूया. इन द फिगर कॉर्ड ई एफ पॅरलल कॉर्ड जी एफ, ह्या फिगरमध्ये कॉर्ड ई एफ हा कुणाला पॅरलल आहे, जी एफला जी एचला पॅरलल आहे. सॉरी, प्रूव्ह दॅट कॉर्ड ई जी हा कॉन्ग्रुएंट आहे कुणाला, एफ एचला. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. बघा, अँगल ई एफ जी, अँगल ई एफ जी, अँगल ई एफ जी इज इक्वल टू अँगल एफ जी एच, म्हणजे हा अँगल मधला सेंटर बघा, एफ आणि जी हे एकमेकाला इक्वल आहेत, एकमेकाला कॉन्ग्रुएंट आहेत. असं जर असेल तर आपण त्यांना कोणते अँगल्स म्हणतो बेटा, नीट बघा एकदा, परत एकदा आपण चेक करूया थोडं. अँगल ई एफ जी, अँगल एफ जी एच, सॉरी माझं थोडं हे झालं होतं, जी एच. परत एकदा पहा, डबल एकदा दाखवतो. ई एफ जी आणि एफ जी एच हा झेड तयार झाला का नाही बेटा. हा झेड जर तयार झाला तर कोणते अँगल्स असतात, सर हे असतात अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. मग आता मला सांगा, ई एफ जी इज इक्वल टू काय येते बेटा, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क एफ, सॉरी परत एकदा पहा, ई एफ जी, ई एफ जी, ई बघा नीट बघा, ई एफ जी याच्या अपोजिटचा कोण आहे सांगा बरं का आर्क बेटा, सर ई जी आहे. हो सर बरोबर आहे का बेटा, ई जी आहे का, ह्याच्या अपोजिट ई जी आहे. मग काय येते, 1/2 मेजर ऑफ आर्क ई जी, 1/2 काय येते म्हटलं, मेजर ऑफ आर्क ई जी. तर ओळखू येत नाही म्हणून इथं काय करतो, 1/2 शॉर्टकटमध्ये लिहितो ई जी. ठीक आहे. आता बघा, एफ जी एच इकडला आर्क कोणता आहे, हाफ सांगा, 1/2 मेजर ऑफ आर्क, मेजर ऑफ आर्क एफ एच दॅट इज हाफ ऑफ एफ. आता फ्रॉम 1, 2 and 3, 1, 2 and 3 अनुसार काय येतं, मेजर ऑफ आर्क ई जी हा कुणा एवढा असेल बेटा, मेजर ऑफ आर्क सर एफ एच एवढा असतो. मेजर ऑफ आर्क कुणा एवढा, मेजर ऑफ आर्क एफ एच एवढा तो असतो. मग कॉर्ड ई जी इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड एफ एच, ह्याला रिझन काय म्हणायचं बघा, कॉर्ड ई जी कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड एफ एच, करस्पॉन्डिंग कॉर्ड्स ऑफ कॉन्ग्रुएंट्स आर्क, काय म्हणायचं, corresponding chords of congruent arcs, corresponding arcs of congruent arcs, corresponding chords of congruent arcs त्या ठिकाणी आपण पाहतो. ओके. हा झाला तुमचा 17वा.
आता एक राहिला आपला 20वा, त्या ठिकाणी आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. 20वा थोडं लक्ष द्या व्यवस्थितरित्या जरा. इन द फिगर सेगमेंट ए बी इज अ डायमीटर ऑफ सर्कल विथ सेंटर ओ. ह्या ए बी हा डायमीटर आहे आणि ओ हा सेंटर ऑफ सर्कल आहे. द बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी चा द बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉईंट डी. ह्याचा जो बायसेक्टर आहे दॅट इज अ सी डी, हा डी पॉईंटला बायसेक्ट होतोय. तर प्रूफ दॅट सेगमेंट ए डी कॉन्ग्रुएंट सेगमेंट बी डी, म्हणजे हा जो ए डी आहे तो कुणा एवढा आहे, बी डी एवढा आहे, असं आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं आहे. ओके, आता काय करता येईल आपल्याला त्याच्यामध्ये, थोडं लक्ष द्या जरा, थोडं ॲनालिसिस करा त्याच्यामध्ये. पहिल्यांदा काय म्हणलं, अँगल ए सी बी तुम्हाला दिलेला आहे. ओके, अँगल तुम्हाला काय दिलेलं आहे, ए सी बी दिलेला आहे. अँगल ए सी बी तुम्हाला पहा, अँगल ए सी बी आपल्याला शॉर्टकट माहिती आहे, अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. तो काय असतो, राईट अँगल असतो. राईट अँगल आहे म्हणजे हा किती डिग्री असतो बेटा, 90 डिग्री. म्हणजे हा किती डिग्री आला सर, 90 डिग्री आला. मग आता बघा डी सी बी, आता डी सी बी किती आपल्याला पाहायचं आहे. बघा हा जर 90 आहे तर हा सी डी ह्याचा काय म्हटलं, ऑलरेडी दिलेला बायसेक्टर आहे. मग हा बायसेक्टर असेल तर इकडला अर्धा आणि इकडला अर्धा असतो. इकडला अर्धा म्हणजे काय असतो, हा 45 डिग्री असतो. 90च्या अर्धा 45. मेजर ऑफ आर्क डी बी, बघा नीट, मेजर ऑफ आर्क डी बी इज इक्वल टू, मेजर ऑफ आर्क काय म्हणलं आपण, डी बी आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. मेजर ऑफ आर्क डी बी काय असतो, बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. मेजर ऑफ आर्क बघा डी बी हा 45 आहे, याच्या दुप्पट म्हणजे हा किती असतो बेटा, 90 डिग्री. ठीक आहे, किंवा येस इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम म्हणूया त्याला. काय म्हणायचं बेटा, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. पुढे पहा, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम काय असते, मेजर ऑफ आर्क डी बी इज इक्वल टू ट्वाइस अँगल, हे जो काही असेल तो अँगल. आता अँगल डी ओ बी बरोबर किती, अँगल डी ओ बी हा सुद्धा किती डिग्री, 90. कारण हा डी बी किती झाला, 90, आणि म्हणून हा किती होतो, 90. रिझन हा किती आला बेटा, 90 डिग्री आला. ओ ए कॉन्ग्रुएंट ओ बी, रिझन सांगा, रेडियाय ऑफ द सेम सर्कल. रेडियाय ऑफ द सेम सर्कल. आता पहा बेटा, लाईन ओडी इज, हा लाईन ओडी काय आहे सर, लाईन ओडी तर परपेंडिक्युलर दिसलेले हो. म्हणजे काय असतं बेटा, लाईन ओडी इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर. कुणाचा, ए बीचा. लाईन ओडी इज परपेंडिक्युलर बायसेक्टर, इथं लिहितो, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी, ऑफ सेगमेंट ए बी. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे हा अंतर आणि हा अंतर कसे असतात मग पुन्हा इक्वल असतात. कसे असतात बेटा, इक्वल. हा अंतर इक्वल म्हणलं, ठीक आहे, तर हा अंतर सुद्धा ह्या दोघांचे इक्वल आहे. हा 90 डिग्री जर असेल तर हा सुद्धा किती असतो, आपल्याला आत्ताच आपण त्या ठिकाणी काढलेला आहे. हा आर्क 90 असतो आणि हा सुद्धा किती असतो, 90. हा दोन्हीकडला जर 90 जर असेल तर ए बी कुणा एवढा, सॉरी ए डी कुणा एवढा आहे सांगा, बी डी एवढा. ठीक आहे, म्हणून काय म्हणायचं, सेगमेंट ए डी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बी डी. हे आपले ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आपले 3च्या 3 ह्या ठिकाणी संपलेले आहेत आणि परीक्षेला विचारले जातात. आणि हे खूप सोपे आहेत आणि करण्यासारखे आहेत. त्याला थोडं जर आपण वैयक्तिक लक्ष दिलं तर याला इझिली आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. ओके, आता आपण ह्या ठिकाणी काय करायचं आहे, जे दुसरे जे क्वेश्चन्स आहेत त्यांना आपण ह्या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे बेटा. ओके, एक काम करू, ह्याच्यातला ह्या व्हिडिओमध्ये एक 16वा तेवढा क्वेश्चन्स आपण बेटा कंप्लीट करूया. जरा 16वा जरा इझी आहे आणि 16वा आपण काय करूया, जरा व्हिडिओ पण छोटा होऊ लागलाय त्यामुळे काय करू आपण, एक त्याच्यामध्ये क्वेश्चन ॲड करूया. क्वेश्चन नंबर 16 आपण त्याच्यामध्ये ह्या ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनमध्ये आपण काय करायचं, आपल्याला ॲड करायचं आहे. क्वेश्चन नंबर 16 एकदा वाचा बरं का. क्वेश्चन नंबर 16 काय म्हणले, दिलेल्या डायग्राममध्ये तुम्हाला काय दिले, मेजर ऑफ आर्क सी दिले. सर मेजर ऑफ आर्क सी किती दिले बेटा, तुम्हाला 54 डिग्री दिले. मेजर ऑफ आर्क बी डी दिलेलं आहे तुम्हाला किती दिले बेटा, 23 डिग्री दिलेलं आहे. मग तुम्हाला काय काढायचं, सी ए ई काढायची आहे. ह्याच्यातून मायनस हे करा, ऑटोमॅटिक त्या ठिकाणी निघतं. ठीक आहे,
मग आता आपण काय करूया, ह्याला सॉल्व करूया बेटा. ओके, पहा काय काय दिले. पहिल्यांदा पहा आपण त्याला काय करायचं, मेजर ऑफ आर्क सी तुम्हाला दिलेलं आहे. किती दिलेलं आहे सी तुम्हाला सांगा सर, 54 डिग्री दिलेला आहे. व्हेरी गुड. लिहायचं पूर्ण लिहिताना सोल्युशन. मेजर ऑफ आर्क सी इज इक्वल टू 54 डिग्री. पुढे बघा, मेजर ऑफ आर्क बी डी इज इक्वल टू 23 डिग्री. ओके, आता ह्या ठिकाणी तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, तर यू हॅव टू फाइंड आउट द CAE. CAE आता मला सांगा, कॉर्ड CB अँड कॉर्ड ED इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट A इनसाइड का आउटसाइड द सर्कल. सर आउटसाइड द सर्कल. ह्या ठिकाणी CB धरा या ED धरा, यांचा वर्टेक्स जो पॉईंट आहे तो आत आहे का बाहेर आहे, आत आहे. सॉरी बाहेर आहे बेटा, बरोबर आहे. मग काय म्हणायचं, हा काय तयार झाला अँगल CAE. अँगल CAE हॅज इट्स वर्टेक्स आउटसाइड द सर्कल. आता आहे का बाहेर आहे रे, सर आउटसाइड द सर्कल आहे. व्हेरी गुड. आउटसाइड द सर्कल जर असेल बेटा तर आपण काय म्हणू शकतो, आणि कुठे इंटरसेप्ट केलेली सांगा बरं का. एक इंटरसेप्ट केलेला आहे त्या ठिकाणी पहा, हो का, CAE कुठे इंटरसेप्ट केलेला आहे बघा बरं का. एक आहे CE आणि दुसरा कोण आहे बेटा BD. इंटरसेप्ट्स ॲट आर्क BD, बघा हा BD आणि इकडला CE. आता मला सांगा अँगल CAE बरोबर काय ते सांगा बरं का. सर हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क, काय ते हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क. मोठा आर्क कोणता घ्या, CE. छोटा आर्क कोण आहे, मेजर ऑफ आर्क BD आहे. लक्षात घ्या बेटा, हा फक्त आउटसाइड द वर्टेक्स आउटसाइड द सर्कल असल्यामुळे हा आपण ह्या ठिकाणी वापरतोय. जर सर्कलच्या आत राहिलं तर ह्या ठिकाणी असं काही झालं नसतं, त्या ठिकाणी उलट ॲडिशन झालं असतं. ठीक आहे. मग आता पुढे काय करता येतं आपल्याला, जे व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यू लिहा. CAE हाफ ऑफ सीची व्हॅल्यू काय ते दिले, किती आहे 54 आहे, मायनस BDची व्हॅल्यू किती आहे 23 आहे. 1/2 54मधून 23 गेले, किती उरले 31 उरले. 31 डिवायडेड बाय 2 किती येतं सर 15.5 येतं. व्हेरी गुड. मग देअरफॉर अँगल CAE बरोबर किती आलं 15.5 डिग्री आलं. शाबाश. मग काय करू आपण पुढे बघा, तुम्हाला काढायचं होतं CAE, ह्याचं उत्तर मिळालेलं आहे. आता दुसरा काय काढायचं बघा तुम्हाला. सर दुसरा आम्हाला AD काढायचे आहे. काय काढायचे बेटा तुला AD. आता पहा बेटा, एक सेकंद. आता पहा थोडं, ह्या जरा गणिताला बाजूला काढलो मी जरा. ठीक आहे, एक सेकंद फक्त. आता ह्या डायग्राममध्ये बघा, तुम्हाला काय म्हटलं आत्ताच, तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे सर, तर आम्हाला AD करायचे आहे. टू फाइंड AD. आता AD फाइंड करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय दिले सर, BC दिले. किती दिले बेटा 5.4. सॉरी हां 5.4. AB किती दिले बेटा 4.2. AE किती दिले, हो का इथं बघा 12.0. आता काय काढायचं आहे AD काढायचं आहे. व्हेरी गुड. मग आता आपल्याला ह्या ठिकाणी काय म्हणता येते पहा बेटा, की AC बरोबर पहिल्यांदा बघा, तुम्हाला दिले काय त्याच्यानुसार कळतं. पहिल्यांदा AC बघा, AC बरोबर काय करता येते बेटा सर, काय AC बरोबर AB प्लस BC येते की, AB प्लस काय येते बेटा BC. का बरं येतं रे, A डॅश B डॅश C. तुला काय माहिती आहे याच्यातलं, आत्ता बघ याच्यात आत्ताच तुला जे दिले ना ते व्हॅल्यू अनुसार बघ तुला काय माहिती आहे त्याच्यातलं. सर आम्हाला त्याच्यातलं जे काढायचं आहे ते पहा, की आम्हाला AC नाही माहिती, पण सर AB दिले हो आम्हाला. किती दिले AB बेटा 4.2 दिले हो सर. मग BC किती दिले बेटा 5.4 दिले. कर दोघांची ॲडिशन 9.6 आलं. मग AC बरोबर किती आलं सांग बरं का सर 9.6 आलं. हे झालं तुझं AC. किती आलं एकूण, हो का इथला AC, हा जो एकूण AC आहे हा AC आला 9.6 आलेला आहे.
ठीक आहे. आणि ह्याच्यातला ए बी किती होता तुझा आत्ता? ए बी होता इथला 4.2, हा किती होता? 5.4 होता. ठीक आहे. तुला काय काढायचं आहे? तुला काढायचे एडी. तुला काय काढायचं आहे? एडी तुला त्या ठिकाणी काढायचं आहे. मग आता आपण त्या ठिकाणी काय करायचं? ह्या ठिकाणी नीट ऑब्झर्वेशन करा. कॉर्ड सी बी आणि कॉर्ड ई डी इंटरसेक्ट इच अदर इनसाइड और आउटसाइड द सर्कल. सर आउटसाइड द सर्कल. व्हेरी गुड. मग आता काय म्हणायचं? कॉर्ड हा कोणता आहे? बी सी अँड कॉर्ड ई डी इंटरसेक्ट each other outside the circle at point A. Therefore, आता आपण काय म्हणायचं? by the theorem of chords touching each other outside the circle. By the theorem of chords touching म्हणण्यापेक्षा इंटरसेक्टिंग वापरू. इंटरसेक्टिंग by the theorem of chords intersecting outside the circle. By the theorem of chords touching outside the circle किंवा by the theorem of external division of chords असं बी लिहिलं तर चालतं. बाय थिअरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. काय येतं असं राहिल्यावर? सर ए बी इंटू ए सी बरोबर आहे. काय येतं बेटा? ए बी इंटू ए सी. हे बघा, ए बी इंटू ए सी, ए बी इंटू ए सी आणि ए डी इंटू ए ई. ओके, हे जरा थोडं व्यवस्थित बघा, कारण हे 3 ठिकाणी 3 कंडिशनला वेगळं असतं. म्हणजे ज्यावेळेस टँजंट एकमेकाला की एक टँजंट आहे, एक सेकंड आहे, त्यावेळेस वेगळं आहे. इंटरनली टच होत आहे त्याला वेगळं आहे, एक्सटर्नली टच होत आहे त्याला वेगळं असतं. ठीक आहे. मग ए बी इंटू ए सी. ए बी किती आहे? 4.2 आहे. ए सी किती आहे? आत्ताच काढलास 9.6 आहे. ई डी तर तुला काढायचं आहे. तुला ए ई किती आहे? ए ई. आता ए ई बी तुला माहिती आहे का त्या ठिकाणी? यस, ए ईची तुला व्हॅल्यू दिलेली आहे. नीट डायग्राममध्ये बघ, ए ईची व्हॅल्यू दिलेली आहे तुला 12. हे किती मिळालं? 12. मग ए डी बरोबर 4.2 इंटू 9.6 डिवायडेड बाय 12. पहिल्या दोघांना काय करू आपण? पॉईंटला शिफ्ट करतो मी. ठीक आहे. 42/10, 96/10 आणि ऑलरेडी 1/12. त्याचं काय अडचण नाही, फक्त खाली ठेवलं. पॉईंटला शिफ्ट केलं बेटा, बरं का. आता वरी काय आलं बेटा? 42 गुणिले 96 भागिले 10 गुणिले 10 म्हणजे किती? 100 गुणिले 12. ठीक आहे. आता काय करायचं आपण? ह्याला भाग घालूया बेटा. पहिल्यांदा आपण काय करू? गुणाकार करूया त्यांना. ठीक आहे. आता पहा, ह्याला कटवतो मी. 6 1 6. ठीक आहे, 2 न कटवतो. ह्याचं किती जातं? 48. ह्याचं 3. ह्याच्या अर्ध 24. 8 1 8, 8 2 16, 8 3 24. मग आता करायचं 42 गुणिले 8. 8 1 8, 8 2 16, हातच्या वाली 1, 6 चोक 24 आणि 5 1 25. 256 भागिले ह्या ठिकाणी काय 200. 1 मिनिट परत पाहूया आपण. पहा, 8 1 8, 2 16, 6 हातच्या वाली 1, 8 चोक 32 ने 33 ना रे, ना आलाय का? सॉरी बेटा. ठीक आहे. 336 भागिले किती होता इथं? 100 होता. मग आता पॉईंट शिफ्ट करा बेटा. 3.36. दॅट इज युअर आन्सर. एडीची व्हॅल्यू काय येते? 3.36. ओके, अशा प्रकारे एडी मिळालं तुम्हाला. आता त्याच्यामध्ये थर्डमध्ये काय काढा म्हणले बघा बरं का तुम्हाला. थर्डमध्ये वेगळंच काढा म्हणले, एई काढा म्हणले. ठीक आहे. थर्डमध्ये एई तुम्हाला काढा म्हणलेलं आहे. आता ह्या ठिकाणी परत काय म्हणायचं? जे काही आहे सेम काय दिले पहिल्यांदा ती आपण लिहूया. ओके, थोडं बघा. चला पाहता.
टू फाइंड AE. AB दिलेला आहे 3.6, AC दिलेला आहे 9.0, ED दिलेला आहे 5.4 आणि तुला काढायचं आहे AE. आता सेम काय म्हणायचं, कॉर्ड DE अँड BE, कॉर्ड C intersect each other at point A. Therefore, by theorem of intersecting chords, outside द सर्कल. ठीक आहे, असं पण म्हणतात. किंवा बेटा ह्याला असं जरी लिहिलात तुम्ही, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, तरी काही चुकीचं नाही. ठीक आहे, चला आता पुढे काय करायचं आपल्याला, काय ते आत्ताच्या सेम AD इंटू AE बरोबर AB इंटू AC. ठीक आहे, आता पुढे काय करता येतं पहा बेटा, परत एकदा पाहूया, थोडं 1 मिनिट थांबा. AD इंटू AE, AB इंटू AC, जे माहिती आहे ती किमती लिहा. देअरफॉर तुला AD माहिती आहे का रे बेटा, हा ना सर दिलंय किती 5.4. AE काढायचं आहे. AB किती आहे बेटा 3.6 आहे. AC किती आहे सर 9 आहे. ठीक आहे, आता काय करू, सर्व एका साईडला शिफ्ट करा. 5.4 इकडला गुणाकार, सॉरी आपण काय करू, AE बरोबर 3.6 इंटू 9 डिवायडेड बाय 5.4. दोघांना आपण 10 ने मल्टिप्लाय करूया. वरी 10 ने मल्टिप्लाय केल्यावर 10 इंटू 3.6 इंटू 9, खाली सुद्धा 10 ने करा, जेणेकरून पॉईंट आपल्याला शिफ्ट करता येईल. ठीक आहे, मग किती येते 36 गुणिले 9 भागिले 54 गुणिले 10 भागिले 10. काही फरक पडणार आहे का, अजिबात फरक पडत नाही. 9 चौक 36, 9 5 45, 9 सख्खी 54, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, बेक बे बे दोन्ही 6, म्हणजे 2 इंटू 3 विच इज इक्वल टू किती येतं बेटा 6. किती येतं 6. मग अशा प्रकारे देअरफॉर AE इज इक्वल टू किती येतं 6. हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्थित प्रकारे तुम्ही ह्याला सॉल्व्ह करू शकता, सोडवू शकता, एकदम शांतरित्या करून घ्या. ओके बेटा, हे झालं तुमचं. आत्ता आपला कितवा झाला आपला क्वेश्चन नंबर आपला झालेला आहे 16 झाला, 17 झाला, आणि त्याच्यानंतर आत्ताच आपण कोणतं घेतलं होतं रे, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आपण घेतलं होतं. 17वा एक त्याच्यामध्ये घेतलं होतं आपण. आणखीन एक आहे कोणता रे बेटा, त्याच्यामध्ये 20वा एक आपण ह्याच्यामध्ये कंप्लीट केलेला आहे. अशा प्रकारे ह्या प्रॉब्लेमला तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. थँक्यू सो मच.